केंद्र शासनाच्या बहुचर्चित स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत एनटीपीसी, महापालिका, राज्य शासन आणि स्मार्ट सिटी योजनेतील निधी या माध्यमातून सोलापूर शहराच्या सन 2035 पर्यंतच्या दृष्टिकोनातून शहराला मुबलक पाणी पुरवठा होण्याच्या दृष्टीने उजनी ते सोलापूर 170 MLD पाण्याची दुहेरी जलवाहिनी प्रकल्प सुरू आहे। हैदराबाद येथील पोचमपाड कंपनीकडून हे काम करण्यात येत आहे। एकूण 110 किलोमीटरपैकी जलवाहिनी टाकण्याचं 103 किलोमीटरचं काम आत्तापर्यंत पूर्ण झालंय, तर हायड्रॉलिक टेस्टिंगचं काम सुमारे 80% पूर्ण झालंय। जॅकवेलचं 35 बाय 40 बाय 18.5 मीटर खोदाईचं काम अथक प्रयत्नांमुळे आणि निसर्गाच्या मदतीनं एका सीझनमध्ये शक्य झालं। त्यावर एकूण 12 पंप बसवण्यात आले आहेत। या जॅकवेल कन्स्ट्रक्शनचं कामही पूर्णत्वास येत आहे, तर उर्वरित जलवाहिनीची अन्य कामंही आता प्रगतीपथावर आहेत। या प्रकल्पाच्या कामांमध्ये विविध अनेक प्रकारचे अडथळे निर्माण झाले। याच्यावर महापालिका प्रशासन आणि अधिकाऱ्यांनी सतत पाठपुरावा करून त्यावर मात केली आहे। मात्र अद्याप ही विविध 7 अडथळे असून ते दूर करण्याचा आटोकाट प्रयत्न सुरू करण्यात आला आणि त्यामध्ये देखील यश आलं असून ती कामं आता उर्वरित प्रक्रिया पूर्ण करण्याकडे लक्ष केंद्रित करण्यात आलंय। अडथळ्यांची ही शर्यत पार करून दुहेरी जलवाहिनी प्रकल्प कराराप्रमाणे नोव्हेंबर 2024 अखेरपर्यंत पूर्ण होण्याऐवजी तो आता जानेवारी 25 पर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न असणार आहे। किंबहुना त्याआधी हे काम पूर्ण करण्याचे शर्थीचे प्रयत्न राहणार असल्याचं स्मार्ट सिटी योजनेचे तांत्रिक अधिकारी व्यंकटेश चौबे यांनी सांगितलं।